नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला, तर श्रावण महिना विशेष असे 3 प्रकारचे लाडू करणार आहोत. घरच्या साहित्यामध्ये कमी खर्चातले आणि एकदम मऊसूत, पौष्टिक असे लाडू आज आपण करणार आहोत. आणि ते देखील श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे असे उपवास असतात. तर प्रत्येक उपवासाला काय बनवायचा हा मोठा प्रश्न असतो. तर असे हे महिना ते 3 महिने सहज टिकतील असे हे 3 प्रकारचे लाडू आज आपण आपल्या चॅनेलवरती पाहणार आहोत. तर लाडू पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्या अगोदर आपण पहिला प्रकार पाहूयात, तो म्हणजे तीळ शेंगदाण्याचे लाडू. तर त्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तर मी इथं 800 ग्रॅम प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. खरपूस म्हणजे एकदम करपवायचे नाही. गॅस अगदी मंद करायचा आणि एकदम मस्त कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तर इथं बघू शकता आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत. तर लगेचच काय करायचं, एका कापडावरती पसरू द्यायचं. कापडावरती का पसरवायचं? कारण एकदम कुरकुरीत त्याचे जे बी असतात ते निघतात आणि आपला लाडू देखील व्यवस्थित कुरकुरीत बनतो. तर त्यानंतर आपण इथं 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तर तीळ शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी तीळ इथं आपण 1 वाटी घ्यायचा आहे आणि शेंगदाणे आपण कमी जास्त म्हणजे 1 किलो जरी शेंगदाणे घेतले तरी पण चालू शकतात. चला, तर आता इथं आपण इथं तीळ देखील एकदम खमंग असे भाजून घ्यायचं. चांगले चटचट मग तीळ उडायला लागले की ओळखून जायचे की तीळ छान भाजले गेलेले आहेत. लगेचच तीळ पण काढून घेऊयात. आता त्यानंतर इकडे तीळ काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता तीळ अजिबात करपवायचे नाही. तीळ जर करपवले तर लाडू अजिबात चवीला लागत नाहीत. असा कडवट असा त्यामध्ये एक वास येतो. तर त्यानंतर आपण इथं बघू शकता, आपण इथं गूळ घेतलेला आहे. गूळ अगदी मऊसर असा गूळ असतो तो घ्यायचा आहे. सहज हाताने फुटेल असा जो गूळ असतो तो गूळ घ्यायचा आहे. गूळ छान आपण आता बारीक करून घेऊया. तुम्ही जर किसणीनं जर खिसून घेणार असलात तरी देखील चालू शकतं किंवा अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने तुम्ही हा बारीक करून घेऊ शकता. म्हणजे मी इथं चाकूच्या साहाय्याने हा गूळ बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर गूळ आपण बारीक करून घेतला तर आपल्या लाडूला मस्त असा हे याचं बँडिंग छान येतं. तर त्यानंतर इथं बघू शकता आपण इथं शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवले होते. अगदी सहज हातानं जरी चुरडलं तर लगेचच त्याच्यावरची सालं निघू शकतात. इतकं छान हे कुरकुरीत असे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. आता काय करूया, हे शेंगदाणे छान चुरडायचे आणि त्यानंतर वरची जी सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत. नाही काढलं काही हरकत नाही, तरी पण आपण थोडासा कलर छान येतो आपल्या लाडवांना, याकरता आपण वरचं जे सालं आहे ती काढून घ्यायची आहेत. लगेचच एका सुपामध्ये काढून घ्या. नसेल तर तुम्ही हे झाऱ्यानं देखील मोकळं करू शकता. म्हणजे त्यावरची सालं जी आहे ती मोकळी करून घेऊ शकता. तर मी सुपामध्ये ठेवून छान ह्याला पाकडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता यात वरची जी सालं आहेत ती सगळी वेगळी केलेली आहेत आणि त्यानंतर आपण हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत. तर शेंगदाणे बारीक करताना इथं बघू शकता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं शेंगदाणे टाकायचं आणि कमी जास्त मोडवरती मिक्सर ठेवायचा आणि त्यानंतर हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे सगळे शेंगदाणे आपण बारीक करून घेणार आहोत. एकदम बारीक पीठ झाल्यासारखं करायचं नाही. थोडंसं आपण जो मिक्सर आहे तो कमी जास्त मोडवरती ठेवायचा आणि त्यानंतर असं घबरं म्हणतो आपण तशा पद्धतीने शेंगदाणे बारीक करून घ्यायचं आहे. चला, तर आता शेंगदाणे बारीक करून घेतले. त्यानंतर आपण इथं तीळ देखील जे घेतलं होतं 1 वाटी ते देखील बारीक करून घ्यायचं आहे. तीळ आता आपण इथं बारीक करून घेतलेले आहेत. तर पूर्ण बघू शकता तीळ देखील अगदी पीठ होईपर्यंत बारीक करायचं नाही. अगदी अर्धं कच्चं म्हणते मी, म्हणजे घबरं जसं म्हणतो आपण त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे जे बारीक करून घेतले होते त्यामध्येच हे तीळ टाकायचं आहे. चला, तर तीळ देखील यामध्ये टाकून घेतले. लगेचच आता यामध्ये गूळ मिक्स करूयात. तर गूळ आपण जो घेतला होता तो जेवढं आपण शेंगदाणे घेतले तेवढा गूळ घ्यायचा आहे. म्हणजे बरोबर प्रमाण घ्यायचं. कमी जास्त काही करू शकता जसं तुम्हाला गोड आवडतं त्या पद्धतीनं. चला, तर त्यानंतर आपण गूळ सगळा मिक्स करून घेतला. तर आता ह्याचे काही लाडू वळता येत नाहीत. तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण थोडं टाकायचं आणि एकदम कमी जास्त मोडवरती मिक्सर ठेवायचा आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे एकदाच फिरवायचं, जास्त काही बसायची काही गरज नाही. यामध्ये कुठलंही तूप वगैरे वापरायची काही गरज नाही. कुठला पाक बनवायची गरज नाही. अगदी व्यवस्थित असं हे जे काही लाडू होतात म्हणजे हे मिश्रण आहे ते बनून तयार होतं. काय करायचं, थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकायचं म्हणजे तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आणि मिक्सरला थोडंच फिरवायचं आहे. जास्त एकदम बारीक पीठ करत बसायचं नाही.
आणि अशा पद्धतीने सगळं आपण बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता गूळ घातल्यानंतर थोडं-थोडं फिरवून घ्यायचं. तूप वगैरे काही टाकायची काही गरज लागत नाही. हवं असल्यास थोडंसं त्याचा जी टेस्ट असते ती बदलण्यासाठी जर तुम्ही त्यामध्ये एखादा चमचा तूप टाकू शकता. पण मला इथे तुपाची काही गरज लागली नाही. मी असंच हे बिन तूप घालताच हे फक्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण. गूळ घातल्यानंतर शेंगदाणे आणि तीळ हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि बघू शकता बाइंडिंग त्याला इतकं छान येतं, की लगेचच लाडू वळता येतात. तर बघू शकता दोन्ही हातानं तुम्ही हे लाडू वळू शकता. इतकं मस्त ह्याचं बाइंडिंग तयार होतं मिश्रणाचं आणि लगेचच आपण असे हे छोटे-छोटे तुम्हाला ज्या साइजचे आवडतात त्या साइजचे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता. चला आता तुम्ही कलर देखील बघू शकता. अगदी भन्नाट असा कलर या आपल्या लाडवांना आलेला आहे. अजिबात पाक करत बसायची गरज नाही, तूप वगैरे टाकत बसायची गरज नाही. लगेचच फक्त कमी साहित्यामध्ये, घरच्याच साहित्यांमध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक आहे. तीळ शेंगदाणा तर हा खायलाच हवा कारण कारण हा लाडू प्रोटीनने भरलेला आहे आणि असा एकदम रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा असा हा हाडांच्या मजबूतीसाठी तरी अगदी हा उत्तम उपाय आहे. तर असा लाडू तुम्ही उपवासासाठी नक्की बनवून ठेवा. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जे काही तुमचे उपवास असतील त्या उपवासासाठी हा लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवलात तर 3 महिने तुम्ही हा लाडू सहज खाऊ शकता. इतकं मस्त याला टेक्स्चर येतं. हा लाडू तुम्हाला मी फोडून देखील दाखवते. त्या लाडवाचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. काय मस्त आलेलं आहे. अजिबात या लाडवांना म्हणजे गूळ घातल्यामुळं पाणी सुटल्यासारखं झालं नाहीत. अगदी कुरकुरीत असे हे लाडू राहतात. शेवटपर्यंत जर तुम्ही हा लाडू ठेवलात, म्हणजे लास्टचा जो लाडू उरेल तो देखील मऊ असा पडणार नाही एकदम कुरकुरीत राहील. सगळेजण आवडीनं खातील आणि उपवासासाठी तर हा उत्तम आहे. जर तुम्हाला यामध्ये उपवासासाठी जर तीळ जर खायचं नसेल, तर ते तुम्ही स्किप करू शकता. नाही तीळ घातले हरकत नाही, पण नुसतं तुम्ही शेंगदाण्याचे जर बनवलात, तरी देखील चालू शकतं. चला तर आता यातलाच लाडवाचा प्रकार आपण दुसरा बघूया, ते म्हणजे साबुदाणा वरईचे लाडू. अगदी चविष्ट होतात आणि पेढ्यासारखं याला टेक्स्चर येणारे हे साबुदाणा वरईचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं फुल्ल 1 वाटी वरई घेतलेली आहे. आता ही वरई जी आहे, ती आपण काय करायची एका कढईमध्ये टाकून मस्त असं भाजून घ्यायची आहे. तर ही वरई भाजताना एकदम गॅस बारीक करायचा आणि वरई भाजत राहायचं. वरई भाजली कशी ओळखायचं, की त्याचा कलर चेंज होतो. पूर्ण पांढरा शुभ्र होईपर्यंत ही वरई आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता वरई छान भाजली गेलेली आहे. अगदी गॅस मंद करायचा आणि त्यानंतरच वरई भाजून घ्यायची आहे. पांढरा शुभ्र कलर आला, की ओळखून जायचं, की वरी भाजली आहे. चला तर त्यानंतर एक पाव वाटीमध्ये अगदी छोटी पाव वाटी मी इथं साबुदाणा घेतलेला आहे. तो साबुदाणा देखील आपण इथं छान खमंग भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजला म्हणजे एकदम कुरकुरीत असा होतो. त्यानंतर हे वरई आणि साबुदाणा दोन्ही एकत्र करायचं आणि त्यानंतर आपण इकडं त्याच्यासाठी लागणारं दुसरं साहित्य म्हणजे साखर आणि वेलदोडे. तर साखर इथं फुल्ल 1 वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं 2 ते 3 वेलदोडे घेतलेले आहेत. सगळं एकदम बारीक केलं तर चालू शकतं किंवा वेलदोड्याची पूड तुम्ही वेगळी टाकली तरी पण चालू शकतं. तर आता साखर पूर्ण बारीक करून घेऊयात आणि आता इथं साखर बारीक केलेली आहे. त्यानंतर एकदम पीठ होईपर्यंत साखर बारीक करायची, घबरी अशी साखर ठेवायची नाही. त्यानंतर आता इथं बघू शकता आपली वरई आणि जे साबुदाणा आपण थंड करायला ठेवलं होतं ते सगळं थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे थोडं-थोडं. जेवढ्या आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मावतं तेवढंच टाकायचं. जास्त तुम्ही एकदम साबुदाणा वरई जास्त टाकत बसलात तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही आणि मोठे-मोठे कण राहतील आणि खाताना देखील लाडू कचकच लागण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं-थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका आणि एकदम पीठ होईपर्यंत बारीक करून घ्या. तर बघू शकता एकदम बारीक असं मी हे पीठ करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. इथं जसं आपण गिरणीमधनं दळून आणतो पीठ तशा पद्धतीचं ह्याचं बाइंडिंग तयार झालं पाहिजे. इथं बघू शकता एकदम बारीक असं हे पीठ तयार झालेलं आहे. तर वरई आणि साबुदाणा एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे छान त्याचं पीठ तयार होतं. आता इथं बघू शकता इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता हे पीठ काय करायचं ह्या कढईमध्ये टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. आता काय करायचं थोडंसं पहिल्यांदा आपण हे असंच हे कोरडंच भाजून घ्यायचं पीठ आणि त्यानंतर थोडं-थोडं तूप टाकायचं. तर तूप मी इथं अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि त्यानंतर हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे. जसं आपण बेसन लाडू बनवताना जसं थोडं-थोडं तूप टाकत हे बेसन पीठ आपण पूर्ण छान खमंग भाजून घेतो.
तशाच पद्धतीने हे पीठ भाजून घ्यायचं आहे. एकदम तूप ओतायचं नाही, थोडं-थोडं तूप टाकायचं म्हणजे हे पीठ छान भाजलं जातं. तर साबुदाणा थोडासा जड असतो पचण्यासाठी, त्यामुळं छान भाजला गेला पाहिजे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. आणि त्यानंतर थोडं-थोडं तूप टाकत आपण हे पीठ काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजताना गॅस मंद करायचा म्हणजे छान पीठ भाजलं जातं आणि थोडं-थोडं तूप टाकत हे पीठ भाजत जाईल. जसं हे पीठ भाजत जाईल, तसं कढई काय करते, तूप सोडायला लागते. जसं आपण बेसन पीठ भाजताना कसं कढईत तूप सोडते, त्याच पद्धतीने इथं पण ही प्रोसिजर सेम प्रोसिजर अशी करायची आहे. तर बघू शकता पूर्ण आता इथं जसं पीठ भाजत जाऊ तसं काय करत आहे, कढई तूप सोडत आहे. म्हणजेच एकदम पीठ असं मस्त एकदम टेक्स्चर आलेलं आहे त्याला बघू शकता. आता या स्टेजला काय करायचं, पूर्ण गॅस बंद करायचा आणि जी साखर आपण बारीक करून घेतली होती ती सगळी साखर यामध्ये मिक्स करायची आणि एकसारखं परतवत राहायचं. अजिबात यामध्ये गुठळ्या होता कामा नयेत. लगेचच गुठळ्या जर होत असतील तर थोडा वेळ असंच आपण गॅस चालू ठेवायचा. म्हणजे एकदम बारीक गॅस करायचा आणि त्यानंतर हे मिश्रण सगळं एकजीव करायचं. त्याला उष्णता लागेल तसं हे मिश्रण छान असं एकजीव बनून येतं आणि छान बँडिंग पण त्याला येतं मिश्रणाला. तर लगेचच गॅस बंद करून आपण इथं खाली उतरवून घेऊयात आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून ठेवूयात. तर लगेचच गरम-गरमच आपल्याला हे लाडू वळायचे आहेत. जास्त वेळ लावायचा नाही. जर तुम्ही हे मिश्रण थंड होऊ दिलात तर अजिबात लाडू वळता येणार नाहीत. तर जसं तुम्हाला हाताला न चटका बसता थोडं-थोडं जसं मिश्रण तुमच्या हातावरती म्हणजे जसं नॉर्मल गरम असेल तोपर्यंतच हे लाडू वळून घ्या. एकदम सहज हे लाडू वळले जातात. तर बघू शकता मी इथं बदाम थोडेसे लावलेले आहेत. तुम्ही यातले कुठलेही ड्रायफ्रुट्स थोडेसे लावू शकता याला आणि त्यानंतर असे हे लाडू वळून घेऊ शकता. तर बघू शकता मी हे थोडंसंच थंड करायला ठेवलं होतं. लगेचच मी लाडू वळायला घेतले आहेत. जास्त वेळ लावायचा नाही. तर जसं मिश्रण आपण थंड होत जाईल, तसं काय करायचं, एखादा चमचा तूप यामध्ये तुम्ही वाढवू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं लाडू वळून हे घ्यायचे आहेत. अगदी सहज लाडू वळले जातात. जास्त काही त्याला ताप घेत बसायची काही गरज नाही. आणि मेन म्हणजे हे जे लाडू आहेत, ते लाडू ना अगदी पेढ्यासारखे टेस्ट लागते. तुम्ही नक्की बनवून पहा. कारण याचं टेक्स्चरच इतकं मस्त येतं आणि जे पीठ आहे ते एकदम बारीक आपण असं दळून घेतलेलं आहे. म्हणजे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. त्यामुळं तर ह्याचं बाइंडिंग सेम म्हणजे सेम आपल्या जसे पेढे असतात खव्याचे त्या पद्धतीचं त्याचं टेस्ट येणार आहे. अगदी भन्नाट चवीचे हे वरईचे आणि साबुदाण्याचे लाडू तयार आहेत. चला तर आता त्यानंतर प्रकार आपण तिसरा पाहणार आहोत ते म्हणजे ओल्या नारळाचे लाडू. अगदी चविष्ट, रसरशीत असे तोंडात टाकताच विरघळतील असे एकदम रसरशीत ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी नारळ फोडून घ्यायचे. नारळाचा आतला भाग जो असतो तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर वरचा जो काळा भाग जो असतो तो देखील अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. हा नारळाचा वरचा काळा भाग कसा काढायचा हे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही हा फुल व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे मिनिटातच तुम्ही हा काळा भाग काढू शकता. असा सविस्तर आणि डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर काळा भाग काढून घ्यायचा. त्यानंतर असे काप करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं असं हे बारीक असं आपण हे काय करायचं, त्याचा चव काढून घ्यायचा आहे. नारळाचा चव एकदम पांढरा शुभ्र बनण्यासाठी काही ट्रिक आणि टिप्ससहित हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता काय करूया, हे जो नारळाचा चव आहे तो छान काय करायचा, मोजून घ्यायचा. तर 4 वाटी इथे नारळाचा चव आपला भरलेला आहे. त्यासाठी आपल्याला इथं मावा 1 वाटी, 1 वाटी दूध, 1.5 वाटी साखर आणि वेलची पूड घ्यायची आहे. आता चला तर त्यानंतर लगेचच गॅसवरती एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये सगळा चव आपण टाकून घ्यायचा. सर्वप्रथम त्यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होण्यासाठी असंच काय करायचं आहे, कोरडंच हे आपल्याला नारळाचा चव जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. लगेचच तूप ओतायचं काही अशी काही गरज नाही. कारण तूप आपण जास्त काही वापरणार नाही आहोत. एखादा दुसरा तूप इथं टाकणार आहोत आपण म्हणजे चमचा. आता त्यानंतर एखादा चमचा मी यामध्ये तूप टाकून पुन्हा एकदा हे सगळं भाजून घेणार आहे. अगदी गॅस मंद करायचा. अजिबात तिथं खोबरं कुठं करपवून ठेवायचं नाही. करपलं तर त्याचा लाडवाचा कलर देखील बदलतो आणि त्याचं टेस्ट जी आहे ते देखील बदलू शकते. त्यामुळे अजिबात करपवायचं नाही. व्यवस्थित असं एकसारखं हलवत राहायचं आणि त्यानंतर आपण हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं एकसारखं आपलं इथं भाजलं गेलेलं आहे बघू शकता. म्हणजे अर्धं कच्चं इथं भाजल्यानंतर लगेच दूध ओतायचं आहे. 1 वाटी दूध आपण घेतलं होतं. ते दुधामध्ये ना थोडीशी साय पण वापरायची म्हणजे यानं अगदी छान असे रसरशीत लाडू बनतात. त्यानंतर इथं मावा 1 वाटी घेतला होता ते देखील टाकायचं आहे.
त्यानंतर साखर आपण दीड वाटी घेतली होती, ती देखील यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त इथं करू शकता. म्हणजेच काय साखर तुम्हाला जसं गोड हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मी इथं दीड वाटी साखर वापरलेली आहे, 4 वाटी चवसाठी. मला हे प्रमाण व्यवस्थित आहे आणि त्यानंतर आपण एकसारखं परतवत राहायचं आणि हे दूध, साखर आणि हे जो नारळाचा चव आहे, ते सगळं एकजीव होऊन आलं पाहिजे. अशा पद्धतीने इथं आपण गॅस मंद ठेवून काय करायचं, हे पूर्ण आटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता जसं त्याला उष्णता लागेल तसं ते आटवण्यास मदत होते. तर इथं चांगले आपल्याला 8 ते 10 मिनिटं तरी लागतात ही प्रोसिजर करण्यासाठी. कारण पूर्ण साखर आणि दूध हे सगळं आटून यायला पाहिजे. अशा पद्धतीने एकसारखं परतवत राहायचं. अजिबात इथं गॅस मोठा करायचा नाही. गॅस मंद करूनच आपल्याला हे काय करायचं आहे, हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. तर मिश्रण आटवलं आहे किंवा तयार झालंय कसं ओळखायचं, की हातामध्ये गोळा घ्यायचा आणि थोडंसं काय करायचं, गोल असं फिरवून बघायचा. जर ते व्यवस्थित बनत असेल, हाताला चिकटत नसेल, तर ओळखून जायचं, की मिश्रण हे आपलं तयार झालेलं आहे. चला तर आता मिश्रण लगेचच एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता कुठला पाक बनवलेला नाही, काही जास्त तुपाचा वापर केलेला नाही, खवा वगैरे असं काही वापरलेलं नाही, मिल्क पावडर पण अजिबात वापरलेली नाही. तरी देखील हे लाडू इतके रसरशीत आणि पेढ्यासारखे बनतात. तर तुम्ही बघू शकता आता थोडंसं थंड होऊ द्यायचं, जास्त थंड होत बसायची काही गरज नाही. अगदी नॉर्मल जरी थोडंसं गरम असलं तर लगेचच हे लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर बघू शकता एका हाताने तुम्ही 2-2 हाताने देखील हे लाडू सहज वळू शकता. इतकं मस्त त्याला बाइंडिंग येतं. बघू शकता अगदी मस्त त्याला टेक्स्चर आलेलं आहे. आणि मेन म्हणजे पांढरे शुभ्र इथं लाडू बनलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. चला तर अशा पद्धतीने एक-एक करून आपण इथे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत. थोडंसं डेसिकेटेड कोकोनट असतं त्यामध्येच हे लाडू फिरवून घ्यायचे म्हणजे थोडंसं दिसायला पण सुंदर दिसतात, खातानाही अगदी छान लागतात. त्यामुळं थोडंसं डेसिकेटेड कोकोनट जे असतं त्यामध्ये लाडू फिरवून घ्यायचा आहे. जास्त हे काही ही स्टेप करायची काही गरज नाही. पण मी थोडंसं त्याचा वरचं जे काही दिसण्यासाठी आपण सुंदर दिसावा लाडू याकरता ही प्रोसिजर करायची आहे. आता अशा पद्धतीने थोडं-थोडं आपण एक-एक करून इथे लाडू सगळे बनवून घ्यायचे आहेत. याला जास्त काही वेळ लागत नाही. झटपट तयार होतात. 10 मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात. तर हा लाडू तुम्हाला मी फोडून देखील दाखवते. तर याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. काय मस्त आलेला आहे आणि एकदम मऊ पेढ्यासारखा हा लाडू बनलेला आहे. कुणीही देखील म्हणणार नाही, की हा लाडू खोबऱ्यापासून बनवलेला आहे. चला तर ह्या 3 प्रकारचे लाडू अजिबात पाक न बनवता तुपाचा वापर जास्त न करता 10 मिनिटात तयार होणारे आणि 1.5-2 महिने टिकणारे हे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट करा. नक्की सांगा आणि कोल्हापुरी तडका चॅनेलला सबस्क्राईब करा.